सत्या टेरेसवर का घेऊन आलायस? खाली सांगायचं ना मग. नाही बलमा, जे काय घडलं ते मला कुणालाच कळू द्यायचं नव्हतं म्हणून तुला बी सांगितलं नव्हतं. पण तू आता मैत्री तोडायची भाषा केलीस ना म्हणून तुला सांगतो. बरं ठीक आहे, बोल. वाघमारे ट्रेनिंगला गेल्यानंतर काहीच दिवसात परत आल्या होत्या. ते बी त्यांना माझी आठवण येत होती म्हणून. तेव्हा मी त्यांची समजूत काढायला गेलो होतो. मी त्यांना परत ट्रेनिंगला पाठवायला गेलो आणि सत्या मला नाही जायचं ट्रेनिंगला. काय? अहो वाघमारे काय बोलताय? या संधीसाठी तुम्ही किती मेहनत घेतली आणि आता ही संधी मिळते तेव्हा असं मागं हटून कसं चालेल? माझं मन नाही रमत. म्हणजे तुझ्याशिवाय नाही करमत. हे काय आता? हे असंच आहे माझं. तुझ्याशिवाय नाही राहू शकत म्हणून तर परत आले ना लगेच. सत्या तुला सोडून राहणं नाही जमायचं मला. अहो वाघमारे, होईल हळूहळू सवय. मला नाही करून घ्यायची सवय. मला नको ती इन्स्पेक्टरची पोस्ट. मी इथं कॉन्स्टेबल म्हणूनच बरी. निदान तुझ्या जवळ तरी राहता येईल. एक मिनिट, तुम्हाला काय वाटतं वाघमारे? तुम्ही इथं नसताना माझं मन रमत असेल असं अजिबात नाही आहे. पण या संधीसाठी तुम्ही घेतलेली मेहनत, तुम्ही केलेला त्याग, हे सारखं मला माझ्या डोळ्यासमोर दिसत असतो. अहो वाघमारे, या संधीवर हक्क आहे तुमचा आणि अशी हक्काची संधी ना अजिबात सोडायची नसते. आज जर तुम्ही या संधीचं सोनं केलं ना तर तुमच्यासारख्या अनेक मुलींना त्यांचं स्वप्न पूर्ण करायची हिंमत मिळेल. सगळं मान्य आहे सत्या, पण तुझ्यापासून लांब राहून जो त्रास होईल त्याचं काय? वाघमारे, तो त्रास तर मला बी होणारच आहे ना. पण माझ्यासाठी ना तुम्ही आणि तुमचं स्वप्न दोन्ही बी तितकंच महत्वाचं आहे. कारण ते फक्त तुमचं नाही तर माझं बी स्वप्न आहे. हा वाघमारे, तुम्हाला ना 3 स्टार वर्दीत बघायचं आहे मला. इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे. कसलं भारी वाटतं ना. हे बघा, ह्या आनंदासाठी ना मी वाटेल तो त्रास सहन करायला तयार आहे. चिडका बिब्बा रागीट असला तरी लय समजून घेणार आहे. तुझं स्वप्न नक्की पूर्ण करेल. वाघमारे, चला जायचं ना ट्रेनिंगला. सत्य दादा, हो सत्य दादा, सत्य दादा. पडवळ पडवळ एवढ्या घाईत का आलत? काय झालं असं? हो सत्य दादा. शांत व्हा पडवळ, शांत व्हा. काय झालं? अहो निरोप द्यायला आलोय. निरोप? कुणाचा? अहो वाघमारे मॅडमचा. वाघमारे मॅडमचा? काय निरोप आहे? अहो त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. असं अचानक का बोलवलं असेल? अरे काय माहित. पण बलमा, वाघमारे मॅडम मला भेटायचं सोड, माझा चेहरा बी बघायला तयार नव्हत्या. पण आज 3 वर्षांनंतर पहिल्यांदा वाघमारे मॅडमने स्वतःहून मला भेटायला बोलवलंय. नक्कीच त्यांना माझी बाजू ऐकून घ्यायची असणार. अरे हो हो हो, पण एवढं घाई काय करतोस तू? अरे मला लगेच गेलं पाहिजे, असं उशीर करून चालणार नसेल. रवाळ सत्या. हो 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 हो, पण पहिल्यांदा मला काय घडलं ते सांग मग जा. अरे ते तुला मी सगळं नंतर सांगतो. आत्ता वाघमारे मॅडमना भेटणं लई महत्वाचं आहे. मी तुला आल्यावर सगळं सांगतो. अरे सावकाश.